पालेभाज्या जर मुलांना खायला दिले तर ते नाक मुरडतात. पण मी आज तुमच्यासाठी पूर्ण हॉटेलसारखी ही पालकची भाजी घेऊन आलेली. मस्त त्याच फ्लेवरमध्ये मस्त स्मोकी फ्लेवर मी याला दिला आणि तडका पण छान दिला आहे. मस्त अशी आपली दाल पालकची रेसिपी घेऊन आलेली आहे. चला मग बनवूया हॉटेल स्टाईलमधली ही दाल पालकची भाजी मी कशी बनवलेली. मस्त झटपट आणि चविष्ट अशी ही भाजी बनवून तयार होते. तुम्ही चपातीसोबत, भातासोबत, भाकरीसोबत खाऊ शकतात. चला मग मुलांना आवडणारी ही दाल पालकची भाजी मी कशी बनवली ते सांगते. मी इथं एक जुळी आणली होती, पण त्यातली फक्त अर्धीच मी इथं वापरते. म्हणजे कापून ही 1 कप येईल एवढी मी पालक घेतली, तिला निसून घेतली, धुवून घेतली आणि नंतर कापून घेतलेली. बारीक अशी कापून घ्यायची. त्यानंतर मी इथं तुरीची डाळ घेतली ही अर्धा कप आणि 1/3 कप ही मुगाची डाळ घेतली. म्हणजे 4 चमचे. पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्याने जरी मोजलं तुम्ही तर ती 4 चमचे येईल. आता हिला मस्त 2 पाण्याने मी धुवून घेतले. त्यानंतर आपल्याला ही कुकरमध्ये काढून घ्यायची. आता यामध्ये आपल्याला 2 ते 2.5 कप एवढं पाणी टाकायचंय. हे बघा, पूर्ण डाळ टाकल्यानंतर मी 2.5 कप एवढं पाणी टाकून घेतलं आणि धुतलेला जो पालक होता तो इथं आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आता याला मस्त झाकण लावून आपण 3 ते 4 शिट्या याच्या घेऊन घ्यायच्या. मीडियम फ्लेमवर मस्त 3 ते 4 शिट्या मी याच्या घेऊन घेते. तोवर मस्त डाळ शिजून तयार होईल. मग 3 ते 4 मिनिटं झाले, 3 ते 4 शिट्या झालेल्या आहेत. मी तुम्हाला दाखवते किती मस्त ही डाळ शिजून झाली. हे बघा, कुकर पूर्ण गार झाल्यानंतर मी उघडून दाखवलंय तुम्हाला किती मस्त एकसारखी ही डाळ बनवून तयार झाली आणि पालक पण मस्त गळून गेलाय. कारण पालक जर यामध्ये शिजवला तर त्याचा वेगळा फ्लेवर येत नाही. मग आता इथं मी कढई ठेवली, त्यामध्ये 2 चमचे एवढं तेल आपल्याला टाकायचंय. 1 स्टार फूल आणि 1 दालचिनीचा तुकडा मी असा टाकून घेतलेला आहे 1 इंच एवढा. नंतर जिरं मोहरी टाकलंय, थोडा कढीपत्ता टाका. मस्त असा तडका बनवायचा आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवा. लसूणच्या पाकळ्या घेतल्या 7 ते 8 आणि अशा कट करून आपल्याला टाकायची. पेस्ट नाही, असे कट केलेले वापरा म्हणजे लसूणी फ्लेवर येतो मग या पालकला. आणि असं किसलेलं हे अद्रक मी टाकून घेतलं 1 चमचा एवढं. त्यानंतर एक मीडियम असा कांदा घेतला होता मी, तो असा बारीक चॉप केला आणि तो इथं टाकून घेतलाय. तो मस्त ट्रान्सफर होईल तोवर आपल्याला परतायचे. गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवली आणि कांद्याला छान असं परतून घेतलंय. हे बघा, त्यानंतर आपल्याला 1 मीडियम साईजचा टमाटा घेतला मी, तो पण इथं टाकून घेतलाय. तो पण पूर्ण गळेल तोवर याला शिजवून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटांमध्ये टमाटा पण छान असा गळून तयार झाला. हे बघा, आता यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे. मसाल्यांमध्ये मी अर्धा चमचा लाल तिखट घेतलंय, अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे आणि अर्धा चमचा जिरा पावडर घेतलेला आहे आणि मी तर हळद घेतली अर्धा चमचा. गरम मसाला आपल्या घरातला जो रेग्युलर मसाला असतो तो तुम्ही वापरू शकतात. हे बघा, सगळे मसाले टाकल्यानंतर यांना परत आपल्याला परतायचे. आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवा. कारण मी गॅसची फ्लेम यामुळे तुम्हाला सांगते की कशी ठेवायची. हा तडका मस्त झणझणीत असा बनवला ना आणि त्यावर ही पालक अशी टाका तुम्ही. हे बघा किती छान हा तडका याला लागतो. मग किती मस्त वरून हा तडका लागतोय तेलाचा या पालकला. आता या पूर्ण डाळ पालकला मिक्स करायचं आहे आपल्याला. आणि आता यामध्ये कुकरमध्ये मी अर्धा ते 1 कप एवढं पाणी टाकून घेतलंय. आधी अर्धा कप पाणी मी या कुकरमध्ये टाकून घेतलं. कुकरला लागलेली पूर्ण डाळ इथं टाकून घेतली आहे म्हणजे हे असं एकसारखं बनून तयार होईल. त्यामध्ये परत अर्धा कप एवढं पाणी आपल्याला टाकायचं आहे कारण डाळ अजून मला घट्ट वाटते. म्हणजे पूर्ण पाणी मी 1 कप एवढं वापरलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही पातळ घट्ट वापरू शकतात. आता ही मीडियम अशी मी बनवलेली, म्हणजे जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही, असं 1 कप पाणी टाकून हिची थिकनेस मी करून घेतली. त्यानंतर मीठ टाकायचं आहे चवीनुसार, थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मस्त याला एक उकळी येऊ द्यायची. आता गॅसची फ्लेम लो करायची आणि याला उकळी येऊ द्यायची. तोवर आता याला मस्त असा स्मोकी फ्लेवर कसा द्यायचा, ज्या पद्धतीने हॉटेलमध्ये असते तसा स्मोकी फ्लेवर याला देऊया आपण. आता इथं मी हे 2 कोळशाचे असे तुकडे घेतले आणि अशा आपल्याला गॅसवर यांना ठेवून घ्यायचे. हे बघा, मी अशा पद्धतीने गॅसवर ठेवले आणि यांना 2 मिनिटांसाठी गरम करून घ्यायचे. हे बघा, हे स्वीटच्या दुकानावर किंवा बेकरीच्या दुकानावर आरामात हे कोळशाचे तुकडे तुम्हाला मिळून जातील. नंतर आपण ही कढईमध्ये हे वाटीमध्ये मी हे तुकडे टाकून घेतले आणि आता यांना स्मोकी फ्लेवर देण्यासाठी मी तेल टाकलं 1 चमचा एवढं आणि ह्या कढईला लगेच आपल्याला झाकून घ्यायचं आहे म्हणजे मस्त स्मोकी फ्लेवर येतो मग या डाळीला. तोवर आपण तडका बनवून घेऊया. जोवर कढईमध्ये स्मोकी फ्लेवर चालू आहे तोवर. इथं मी छोटी कढई ठेवली तडकेवाली, त्यामध्ये तेल टाकलं 1 चमचा. जिरं टाकायचं आहे आपल्याला. तुम्हाला अजून जरी लसूण वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकतात, पण मी भाजीच्या तडक्यामध्येच ऑलरेडी जास्त लसूण वापरलेला आहे. नंतर कस्तुरी मेथी टाकली 1 चमचा एवढा आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. आपल्या घरातलं रेग्युलर असं लाल तिखट ते टाकलंय आणि एक मी ही लाल मिरची टाकून घेतली. मस्त तडक्यामध्ये ही लाल मिरची छान दिसायला पण छान दिसेल आणि हिचा फ्लेवर पण छान येईल मग, कारण मी इथं मिरची पावडर कमीच वापरली अशी पण. आता हा तडका आपण त्या भाजीमध्ये टाकून घेऊया. आपल्या भाजीला पण छान असा स्मोकी फ्लेवर दिला गेला आहे कोळशामधला.
हे बघा, आता ही वाटी आपल्याला काढून घ्यायची. मस्त एकसारखं ही डाळला मी तुम्हाला दाखवते. जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही, मस्त अशी ही पालक दाल बनून तयार झाली. आता मी हिला प्लेटमध्ये काढून घेते. हे बघा किती छान दिसायला, पण किती सुंदर, मस्त मुलांना आवडणारी. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. खूप चविष्ट भन्नाट अशी ही रेसिपी बनून तयार होते. आणि त्यावर हा तडका लावा, मस्त आवडीने मुलं खातील. कोणाचं लक्षात पण नाही येणार की ही पालक दाल तुम्ही बनवलेली आहे ना. छान युनिक अशा माझ्या चॅनलवर लॉंग व्हिडिओपासून तर शॉर्ट व्हिडिओपासून तर रोज नवीन व्हिडिओ मी अपलोड करत राहते. प्रत्येक दिवशी आपल्याला नवीन रेसिपी बघायला भेटतील. म्हणून चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. चला मग भेटूया अशाच टेस्टी रेसिपीसोबत आणि नवीन रेसिपींसोबत. बाय.